नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी ऑफ द फिक्स बीम। फिक्स बीमची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी किंवा त्यालाच म्हणतात स्टॅटिक रिडंडन्सी ती कशा पद्धतीने फाइंड आउट करायची फिक्स बीमसाठी ते आपण आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, फिक्स बीमचं सिलेक्शन मी यासाठी केलेलं आहे कारण मॅक्झिमम मुलं फिक्स बीमची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी काढत असताना चुका करतात, त्यामुळे यावरती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नेहमी प्रश्न विचारले जात असतात कारण मुलं इथं चुका करतात, ट्रॅप होतात आणि त्यामुळे त्यांचे मार्क्स जातात। त्यामुळे हा प्रश्न जो असतो नेहमी एक्झामिनरचा आवडता प्रश्न असतो। तर मग एक्झॅक्टली इथं चुका काय होतात आणि दोघं प्रॉब्लेम इथे जे बोर्डवरती घेतलेत त्या दोघांमध्ये एक्झॅक्टली फरक काय आहे ते मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे। ठीक आहे, तर चला लक्ष द्या। आता मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 जो आहे यामध्ये मी दाखवलाय फिक्स बीम, ज्याचे दोघं एंड जे आहेत ते कसे आहेत फिक्स। हा 2 जो एक्झाम्पल घेतले मी त्यामध्ये सुद्धा फिक्स बीम आहे, पण या दोघांमध्ये एक फरक तुम्ही बघू शकत असाल। पहिल्या टाइपच्या बीम मध्ये मित्रांनो मी कोणत्याही प्रकारचा लोड बीमवरती अप्लाय केलेला नाहीये आणि दुसऱ्या टाइपच्या बीम मध्ये मी यूडीएल अप्लाय केलाय जो की व्हर्टिकली डाऊनवर्ड लोड आहे, हे लक्षात घ्या। तर हे जे दोन कॅटेगरी आहेत दोघा याच्यामध्ये फिक्स बीमच आहे। तर ज्या वेळेस लोड अप्लाय केलेला नसतो तर त्यावेळेस आपल्याला असं कन्सिडर करायचं असतं की ती जनरल केस आहे। सो काय अर्थ असतो जनरल केसचा? याचा अर्थ असा की तिथं हॉरिझॉन्टल लोड पण असू शकतो, व्हर्टिकल पण असू शकतो, इन्क्लाइन पण असू शकतं, बेंडिंग मोमेंट सुद्धा असू शकतो। सो ऑल टाइप ऑफ लोड तिथं ऍक्ट होऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो। सो ज्या वेळेस मित्रांनो लोड दिलेला नाहीये याचा अर्थ असा होतो की ही जनरल केस आहे, ही जनरल केस आहे। तर या केसला म्हणणार मी जनरल केस। दिस केस इज नोन ॲज द जनरल केस। लक्षात घ्या, याला म्हणायचं जनरल केस। ही आहे जनरल केस आणि ही आहे मित्रांनो पर्टिक्युलर केस। इट इज पर्टिक्युलर केस। याला पर्टिक्युलर केस यासाठी म्हणतोय बिकॉज इथं पर्टिक्युलर लोड अप्लाय केला आहे, व्हर्टिकल लोड। तर बघा या पद्धतीमध्ये आपण कशा पद्धतीने एसडीआय म्हणजे स्टॅटिक डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी कॅल्क्युलेट करतो तर लक्ष द्या। आता जर तुम्ही बघितलं इथं हा फिक्स बीम आहे तर हा आपल्याला 3 प्रकारच्या सपोर्ट रिॲक्शन देणार। हा बघा हा फिक्स सपोर्ट असल्यामुळे हा सुद्धा आपल्याला 3 प्रकारच्या सपोर्ट रिॲक्शन देणार। तर टोटल रिॲक्शन किती झाल्यात मित्रांनो? सो टोटल रिॲक्शन ज्याला मी आर ने डिनोट करतो ती 3 + 3 म्हणजे झाल्या 6। ओके, टोटल रिॲक्शन किती झाले? 6। अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन आपल्याकडे किती असतात? अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन असतात आपल्याकडे 3। आपल्याकडे किती असतात? 3। तर सिम्पली इन केस ऑफ बीम डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी डीएस ला आपण कसं फाइंड आउट करतो? टोटल नंबर ऑफ सपोर्ट रिॲक्शन मायनस अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन। इथं कोणत्याही प्रकारचा इंटरनल हिंज नाहीये त्यामुळे फोर्स रिलीजचा प्रकार येथे येणार नाही आणि डिग्री ऑफ स्टॅटिक इंटरनल इनडिटर्मिनन्सी बीम साठी असते 0। सो फक्त एक्सटर्नल दॅट इज इक्वल टू द टोटल। सो बघा इथं सपोर्ट रिॲक्शन आहे 6, अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन आहे 3। तर पहिल्या केसमध्ये विद्यार्थी मित्रांनो डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी व्हॅल्यू येणार 3। इथे किती येणार? 3। आता जाऊया आपण पर्टिक्युलर केसमध्ये। तर पर्टिक्युलर केसमध्ये एक्झॅक्टली होतं काय की जो लोड आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड लोड आहे। याचा अर्थ असा की इथं जी काही रिॲक्शन डेव्हलप होणार आहे ती रिॲक्शन व्हर्टिकल रिॲक्शन असणार। कशी रिॲक्शन असणार? व्हर्टिकल रिॲक्शन असणार। त्यासोबतच इथं एक बेंडिंग मोमेंट डेव्हलप होणार, इथं सुद्धा एक बेंडिंग मोमेंट डेव्हलप होणार। बट व्हॉट अबाउट द हॉरिझॉन्टल रिॲक्शन? इथं कोणत्याही प्रकारचा हॉरिझॉन्टल लोड नसल्यामुळे हॉरिझॉन्टल रिॲक्शन येणार नाही। तर याचा अर्थ असा झाला की या फिक्स एंडला फक्त 2च रिॲक्शन येत आहे आणि इथं सुद्धा 2च रिॲक्शन येत आहे बिकॉज द लोड इज ओनली व्हर्टिकली डाऊनवर्ड लोड। व्हर्टिकल लोड असल्यामुळे हॉरिझॉन्टल रिॲक्शन येणार नाही बिकॉज ॲक्शनच नाही आहे तर हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0। मग काही विद्यार्थी म्हणतील की सर इथं कसं तुम्ही घेतलं हॉरिझॉन्टल रिॲक्शन? मित्रांनो ही जनरल केस आहे। इथं इन्क्लाइन लोड पण असू शकतो, हॉरिझॉन्टल लोड पण असू शकतो, व्हर्टिकल पण असू शकतं किंवा त्यांचं कॉम्बिनेशन पण असू शकतं बिकॉज इट इज अ जनरल केस। इथं कोणत्याही प्रकारचा लोड दिलेला नाहीये, पण इथं पर्टिक्युलर केस झाली ऍक्च्युअल मध्ये लोड दिलेला आहे जो की व्हर्टिकल लोड आहे। सो हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0। सो 2 + 2 सो टोटल रिॲक्शन आली मित्रांनो या ठिकाणी 4। नाउ अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन। सो अवेलेबल इक्विलिब्रियम इक्वेशन असतात 3 फॉर प्लेनर स्ट्रक्चर। समेशन ऑफ फोर्स इन एक्स डायरेक्शन इक्वल टू 0, समेशन ऑफ फोर्स इन वाय डायरेक्शन इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ बेंडिंग मोमेंट अबाउट एनी पॉइंट इक्वल टू 0। पण ह्या प्रॉब्लेम मध्ये हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये ऍक्शन नाहीये, हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये रिॲक्शन नाहीये। तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनचं इक्वेशन आपण वापरणार का? बिलकुल नाही। म्हणजे इक्वेशन फक्त किती वापरू शकतो आपण आता? 2। कोणकोणते? समेशन ऑफ फोर्सेस इन द व्हर्टिकल डायरेक्शन इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ मोमेंट अबाउट एनी पॉइंट इक्वल टू 0। सो इक्वेशन आर 2, रिॲक्शन आर 4। तर या केसमध्ये डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीची जी व्हॅल्यू असते मित्रांनो, डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीची जी व्हॅल्यू असते दॅट इज r - e मीन्स 4 - 2 अँड दॅट इज इक्वल टू 2 डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी।
सो फर्स्ट केसमध्ये डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीची व्हॅल्यू आहे 3 आणि सेकंड केसमध्ये आहे 2. त्यामुळे या टॉपिकवरती फिक्स बीमची स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करा असा प्रश्न जर कुठल्याही ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये येत असेल, कुठल्याही MCQ टाईप एक्झाममध्ये येत असेल, तर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की ती जनरल केस आहे का पर्टिक्युलर केस आहे. कारण जनरल केसमध्ये हॉरिझॉन्टल इक्वेशनचा वापर केला जातो, हॉरिझॉन्टल ॲक्शन रिॲक्शन कन्सिडर केल्या जातात. पण पर्टिक्युलरच्या केसमध्ये जो लोड दिलेला आहे त्या लोडला लागूनच रिॲक्शनचा वापर केला जातो, कारण ॲक्शनलाच रिॲक्शन आणि मग इक्वेशन अशा पद्धतीने इथं विचार केला जातो. तर दोघं फिक्स बीम आहेत, पण दोघांची DS व्हॅल्यू वेगळी आहे. आता पुढचा प्रश्न असा की सर ही DSची जी व्हॅल्यू आहे ती एक्झॅक्टली काय डिनोट करते. डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सीचा अर्थ होतो की एक्स्ट्रा आपल्याला किती इक्वेशनची रिक्वायरमेंट आहे टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. कंप्लीट ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा किती इक्वेशनची रिक्वायरमेंट आहे. तर केस नंबर 1 मध्ये एक्स्ट्राचे आपल्याला 3 इक्वेशन लागतील आणि केस नंबर 2 मध्ये एक्स्ट्रा आपल्याला 2 इक्वेशन लागतील. ऑलरेडी इक्विलिब्रियम इक्वेशन आपण कन्सिडर केलेले आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त ॲडिशनल किती इक्वेशन लागतील ते आपल्याला DSची व्हॅल्यू डिनोट करते. ॲडिशनल किती इक्वेशन लागतील ते आपल्याला DSची व्हॅल्यू डिनोट करत असते. तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा एक छोटासा क्वेश्चन मी आज घेतला आहे, ज्यामुळे मुलं चुका करतात. तर यापुढे ह्या चुका तुमच्याकडनं होणार नाहीत अशी अपेक्षा करतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. अशाच प्रकारच्या व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील, असे ट्रिकी व्हिडिओ ज्यात तुम्ही ट्रॅप होतात असे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.